कुणाचा फोन आहे टॅलेंट? जयश्रींचा. अरे महादेव सांगायचं नाही का त्यांचा फोन आहे? हा बोला प्रेसिडेंट, काय म्हणताय? हा हीच की, हीच प्रेसिडेंट बोलून बोलून पर गंडा घातलाय तुम्ही मला. काय ठरलं होतं आपलं? अहो चिल, ऐकून तरी घ्या आमचं. ऐकून घ्या आधी माझं. बोलतेय ना मी. काय ठरलं होतं आपलं? हा येऊन चारदा बोलले, पण तुम्ही तर लई मोठ्या तोंडानं डील केलं ना माझ्यासोबत कागदावर. मग आता काय झालं? हा ही काय टुमणं काढलं आता मधीच? अहो प्रेसिडेंट, ऐकून तरी घ्या आमचं. हा आता तुम्ही जाळ काढताय, आम्हाला काय वाटलं नसेल का? समजून घ्या हो आम्हाला पण. आता कसं आहे, आमच्या आईसाहेबांच्या शब्दाबाहेर आम्हाला काय जाता येत नाही. आता त्यांनीच एवढं मोठं स्थळ आणलं, तुम्ही समजून घ्या हो आम्हाला. आता समजा उद्या आपल्या मामी म्हणजे अध्यक्ष यांच्या शब्दाबाहेर तुम्हाला जाता येणार आहे का? नाही का? नाही. अगदी तसंच आहे आमचं पण. समजून घ्या हो. ट्राय टू अंडरस्टँड. हॅलो प्रेसिडेंट, ऐकताय ना? हा ती काय मला माहित नाही. तुम्ही काय बोलला होतात? अहो मान्य ना, सगळं मान्य आहे. पण मला थोडासा वेळ द्या. हा आय विल कॉल यू. कशाला? नाही तीच सांगायला काय होतंय काय नाही. हा ठेवू का प्रेसिडेंट? काय होतंय काय नाही म्हणजे झालं? हॅलो हॅलो. गावावर मी लागला पडायचं टॅलेंट. चेडे चेडे चेडे, अगं काय बोलू काय करून काय नको झालंय बघ मला. पुरी काय नशीब आहे बाई तुझं. कुठे गेलतीस तू? एवढी हरकून आलीस ती? अगं भैयांकडे गेले होते लग्नाचं बोलायला. होय, काय म्हटलं मग? अहो काय नाही, सगळं ठरवलं बघा आम्ही. आपलं जसं ठरलंय ना तसंच पार पडेल आता. अहो तीच तर बोलायला गेलते मी. पण असं कसं? आधी म्हणले जमणार नाही, आई साहेबांच्या शब्दाबाहेर जाता येणार नाही आणि त्यांच्या हातात काय बी नाही म्हणून. तू गप्प बस गा. अगं माझ्या बी शब्दाला काहीतरी किंमत आहे म्हणलं. आणि हातात कसं नाही? काय नाही बघ जेडे. अगं मस्त त्यांच्या बी मनात आहे. अगं खरं तर देव माणूसच म्हणायचं बघ त्यो. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी स्वीकारलं का नाही तुला? आणि मग असा माणूस शोधून तरी सापडेल का कुठं? अहो बाकी कसला बी विचार केला नाही त्यांनी. निस्ती पोरगी बघितली न होय म्हटल्यात. आता त्यांच्या आईने काढलंय म्हणा कुठलं स्थळ, पण त्यांना वाटणं साहजिकच आहे की ग. पण भैया म्हणालेत तुम्ही काय बी काळजी करू नका, मी बघतो आणि काय तर करतोच म्हणल्यात बघ. आधीच त्यांचे लई उपकार आहेत बघ आपल्यावर, आणि आता तर उभ्या जन्मात फिटायचं नाहीत. अगं जेडे बघत काय बसलीस? चल चल देवाच्या पाया पडून येऊ. चल आत. काय बाय, काय चाललंय मला काय कळलंच बघ. तो भैया पण एवढं का तळ्यात मॅच करतोय, काय समजत नाही. देवा पांडुरंगा तूच बघ रे बाबा. या भैयाचं चाललंय तरी काय नेमकं? घडीला होय म्हणतोय, घडीला नाही म्हणतोय. काहीतरी वेगळं शिस्त त्याच्या डोक्यात, एवढं नक्की. पण काय, याचा शोध लावायच लागल. झालं का, आवरलं का? झालं. आपलं जरा किरकोळ सामान राहिलं तर लावायचं, तेच लावत होते. चांगलं केलंच की ग मागच्या वेळेस सारखं. नक्की चांगलं झालंय का? उगाच आपलं म्हणायचं म्हणून म्हणताय? अगं नाही ग, खरंच वाटते. नाही, सुरू करायचंच होतं, पण म्हटलं आधी घरातलं सगळं नीट होऊ दे, मार्गी लागू दे एकदा. असं
आणि हे काय हो, वेळ जायसाठी 4 पैसे मिळतात म्हणून करायचं. गप्पा मारायला आपल्याला एक पार झालाय बघ चांगला. ही बापे लोक काय बसतात देवळासमोर, तसं आपल्याला बसता येते वे. होय, ती पण खरंच आहे म्हणा. पण ही पार्लरची जुळवाजुळव करायला मला लय वेळ गेला बघा. आणि दुसरी जुळाजुळा करायला किस्ता वेळ गेला. नाही म्हणजे आमच्या कानावर आलंय तसं म्हणून म्हंटल. अहो वहिनी, तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला काहीच कळणार तुम्ही काय म्हणताय. बघ बाई, भैया आणि जयश्रीचं लग्न ठरलं आणि तुम्ही म्हणताय काहीच माहित नाही. काय सांगताय? मला तर यातलं काहीच माहित नाही. नाही नाही, असं काही नसेल. लोकांना उगाच बोलायला काय जातंय. त्या गोट्याच्या आईने सांगितलं मला. तिला आणि त्या गोट्याला टॅलेंट कडनं कळालं बघ, आणि त्यांच्याकडून त्याच्या आईला. अहो पण आम्हाला ह्यातलं काहीच कसं माहित नाही. बस करा, लय बोल बनवू नका. फुकटच्या फाकट वाईटपणा आला का नाही तुमच्या शीतलमुळं? आता हो, त्यात आणि तुम्हाला काय झालं? तुमच्या अजिंक्यच्या आणि शीतलीच्या नादानं आमचं पोरगं रोज जातं ट्रेनिंगला. त्याच्यावर केवढं रामायण झालं माहित नाही तुम्हाला? तो भैया घरला येऊन सांगून गेला, काय नाही त्या ट्रेनिंग मध्ये काय पाठवू बिठवू नका, त्यापेक्षा नोकरीला पाठवा. आणि आता बी जयश्री सारख्या पुरीला स्वीकारलं. तुमच्या शीतलचं ऐकून फुकटचा वाईटपणा घेतला का नाही आम्ही? काय झालं? काय? बरं येऊ का मी? दळण घेऊन जायचंय. जाता जाता दिसलं म्हणून बोलायचं म्हंटले. काय ग शीतल, कशी चालली लग्नाची तयारी? बर येऊ का मी? येते. काके काय म्हणल्या त्या? माझ्यामुळे वाईटपणा घेतला असं काय तर म्हणल्या ना? नाही ग, तुझ्याबद्दल काय नाही. ते त्यांच्या घरातलं सांगत होते. त्यांच्या दिराचं त्यांचं पटत नाही ना, तेच वाईटपणा घेतलाय असं म्हणत होत्या. आणि त्यात त्यांचा आशिष काहीतरी भरती झाला नाही वाटतं, तेच काहीतरी सांगत होते. जाऊ दे, त्यांचं काय करायचं आपल्याला. होय ग शितले, मी ऐकलं ते खरंय का? हर्षवर्धन आणि जयश्रीचं लग्न ठरलंय होय? अगं मग आम्हाला ह्यातलं काहीच कसं माहित नाही. आणि कसं झालंय आणि कधी? अगं काके, तो एक मोठा घोळ झालाय बघ. मी आसामला गेले होते का नाही, तेव्हापासून चाललंय. लई मोठी स्टोरी आहे, मी सांगते तुला निवांत. अगं ती आशिषची आई आता मला तीच सांगत होती, हर्षवर्धन लय मोठ्या मनाचा आहे म्हणून. जयश्री सारख्या पोरगीबरोबर लग्न करायला तयार झालाय. आणि होय ग शितले, ह्या सगळ्याला तू कशी काय तयार झालीस? अगं नाही, माझं तर ना आता डोकंच फिरायला लागले. तुला सांगितलं ना, मी तुला सांगते सगळं निवांत. बरं ऐक, माझं एक काम आहे. आपला तो लोखंडी तवा आहे का नाही, तू देतीस का? मला जरा घरी लागणार आहे. आणते मी, थांबिते झाले. या भैयाचं नेमकं चाललंय तरी काय? घरी माणूस पाठवून सांगतो मोडलं म्हणून, आणि परत गावभर करतो की ठरलं म्हणून. या सगळ्याचा रोग माझ्यावरच आहे कुठं तर. पण नेमकं काय ते कळना झाले. माझ्यामुळं वाईटपणा आला असा आशिषची आई का म्हणल्या? त्यांना एकट्याला असं वाटतंय का अख्ख्या गावात असं वाटतंय की मी चुकीची आहे? यो भैया सुखानं कवा जगून देणार आहे कुणास ठाऊक.